ग्रामस्थ मंडळ बघा सूचना आल्यात टायमिंग अलर्ट असेल आणि 4 षटकं 20 मिनिटं मॅन्डेटरी आणि जो संघ इथे खेळतोय बघा एक माहिती सुद्धा आम्हाला मिळाले प्रणय 11 आई गावदेवी मोहो प्रणय 11 या नावाने खेळतो आणि या संघाचे पुरस्कर्ते पंढरीनाथ कडव आहेत जे यशस्वी पॅकर्स आहेत। जर मोहो संघाने हा सामना जिंकला तर त्यांना गुड न्यूज आहे सुवर्ण बक्षीस आहेत त्यांना आणि सुवर्ण संधी सुद्धा असेल। सन्माननीय आशिष आनंद यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर या आपलं हार्दिक स्वागत। तर यंगस्टार बोनशेतनं टॉस जिंकलाय सामना जर जिंकला प्रणय 11 आई गावदेवी मोह संघानं पुरस्कर्ते पंढरीनाथ कडव यांच्याकडून खेळाडूंना जे काही साहित्य लागेल ते पुरवणार आहेत। धन्यवाद देऊया आपण त्यांचं मॅच कडे वळतोय। राजू फडके पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना टीम आपण जरूर पाहतोय टॉस विन टीम बोनशेतनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करते। राजू फडकेला आपण जरूर पाहतोय बॅटिंग करताना चेतन मोरे सुमित मोरे हा चेंडू स्टेप आउट झाले ऑन दी राईस फटका बनवला डीप पॉइंट कडे चेंडू चाललाय डिस्पॅच होईल मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार। झाला आणि तिथे प्रयत्न दाखवले चेतन मोरेनं फटका जरूर सजवला त्याने। 2 चेंडू बॅटिंग करते टीम आपण जरूर पाहिलं प्रणय 11 आई गावदेवी मोह क्रॉस बॅटेड फटका सिलेक्शन केला वाईड लाईन कडून चेंडू जरूर गेला लेग स्टिक वरून वाईडचा कॉल येईल। आतापर्यंत 2 चेंडू धावा 5 आमदार चषक चिपळेची स्पर्धा आपण पाहतोय। आज डे नाईटची पहिली रात्र उद्या दुसरी असेल आणि 2 मार्चला आपण या स्पर्धेतील अंतिम डे नाईट पाहणार आहोत। राजू फडके 2 चेंडू एकूण धावा 5 समोर ठेवला लॉफ केला बॅटच्या मधोमध आणि पाठवलाय मिड विकेट वरून कुठली संधी नाही दिमागदार स्ट्रोक षटकार। इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही हायलाइट पाहतो एक चौकार पाहायला मिळाला पॉइंट कडे आणि त्यानंतर बघा लॉफ्टेड स्ट्रोक सुपर डुपर प्रचंड ताकद होती आणि ती प्रतिभा दाखवली चेतन कडून। 3 मध्ये 10 3 चेंडूचा खेळ संपला वन्स अगेन आदळला चेंडू यस किट झाला अपील जोरदार लक्ष होतं राजू गोलंदाजी करतोय चेतनला आपण जरूर पाहतोय। पूर्वार्धामध्ये आमदार चषक चिपळे पनवेल चे 17 आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा 11 सामना 4 षटकांचा 20 मिनिटाचा अवधी सुद्धा असेल। यंगस्टार बोनशेतनं टॉस जिंकलाय 7:58 आपण वेळ आतापर्यंत पाहिली। समोर ठेवला चेंडू ब्रेक झाला अपील सुद्धा झाली। राजू फडके कमबॅक चांगलं मात्र 2 मोठे फटक्याला बॅटिंग टीम प्रणय 11 आई गावदेवी मोह संघ बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती टार्गेट सेट केलं जाईल आणि जेव्हा तुमचे 2 सलामीवीर मैदानावर आगेकूच करतात तेव्हा खऱ्या अर्थाने ते धावांची मशीन ओळखलं जातं त्यांच्याकडून विस्फोटक खेळाची अपेक्षा असते आणि आता चेतन कडून आणि सुमित कडून हीच अपेक्षा आहे। खोला टाकला क्षेत्ररक्षण कमालीचा फील्ड नक्की झाली इनसाइड सर्कल चेंडू अडवलाय। फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस पहिल्या षटकाचा खेळ संपला धावा 12 आहेत। यानंतर ग्रुप डी चे सामने सुरू होतील। या मॅच नंतर आरसीसी भगतवाडी आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी आपल्याला रिपोर्टिंग करायचे। यानंतर ग्रुप डी चा पोल पाहणार दोन्ही संघनायकांना विनंती करतो बघा स्क्रीनवर आम्ही पाहतो आमदार चषक भारतीय जनता पार्टीचं दमदार व्यक्तिमत्व आमचे आयोजक विश्वजित पाटील व्हीपी अर्थातच अरुण शेठ भगत यांना आम्ही पाहतो आणि कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर आम्ही हे भारतीय जनता पार्टीचं त्रिवेणी संगम आमदार चषक चिपळे ची स्पर्धा आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला धावा 12 आहेत। यंगस्टार बोनशेत पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघ प्रणय 11 आई गावदेवी मोहो या अगोदरचा सामना जिंकला। टीम आपण पाहिलं बोनशेत मोहो 1-1 विजय संपादित केले। गोलंदाज झाले कंकेश फडके
पहिला चेंडू टप्पा पडला, पंचांकडे दाद मागतोय तटस्थ पंच, कुठलाही निर्णय नाही. कंकेशला आपण आतापर्यंत पाहिलं 4 षटकांचा पूर्वार्ध. नॉन स्ट्रायकिंगला सुमित आहे, तो थोडा नाराज आहे कारण इथून हल्ले चढवणे, उपद्रव निर्माण करणं खूप महत्वाचं असेल. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिक वरून बघा, व्हाईट लाईन वरून चेंडूला टर्न केलं. गुड बॉलिंग, एक्सपर्ट त्याचा दर्जा पाहायला मिळतो. लाईन आणि लेंथ अप्रतिम आहे, विभिन्नता जरूर पाहायला मिळते. 2 फलंदाजांमध्ये वार्ता विलाप होतोय. तर भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे सन्माननीय संतोष फडके यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. त्यासोबत आमचे रुपेशदा फुलोरे आणि त्यासोबत आमचे किरणबाई यांचे इथे आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. नक्कीच क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटिंग करताना दबाव जरूर निर्माण केला कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. कंकेशची गोलंदाजी, छान गोलंदाजी आतापर्यंत. 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग, काही करून देत नाही, दबाव निर्माण करतो. सेकंड ओव्हरमध्ये कंकेश स्लोवर 1. काय गोलंदाजीचा दर्जा, एकदा गोलंदाजी आवडले असेल तर त्याचं मन भरून कौतुक झालं पाहिजे. कंकेश फडके यंगस्टार बोनशेत, 4 चेंडू मध्ये काहीच करून दिलं नाही. उभा आहे स्ट्रायकर एंडला. चेतन मोरे जो आतापर्यंत चेंडू डॉट बॉल पर्सेंटेज पाहिलं तर 7 चेंडू डॉट खेळलाय. स्लोवर 1 बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि इथे बघा बिग स्ट्रोक ऑन साइडला. अखेर या फटक्याची गरज होती. षटकार. च्या माध्यमातून रिप्ले क्षणचित्र गती कमी केली आणि त्यानंतर हा फटका बनवला. थोडा पुढ्यामध्ये होता आणि तिथे स्ट्रोक कन्वर्ट केला चेतन. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार, 7 चेंडू डॉट. आता अपेक्षा जरूर वाढेल. हाफ ट्रॅकर 7 मिळत नाही. चेंडू लॉंग स्टॉपला, वेगाने फरार होईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा तर आतापर्यंत निश्चित आलेत. यंगस्टार बोनशेत कंकेशनं कमालीची सुरुवातीला 4 षटकांची गोलंदाजीचं प्रदर्शन. आता शेवटच्या 2 चेंडूवर 8 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12, या ओव्हरमध्ये 2 षटकानंतर आता धावा 8 आल्या. या ओव्हरमध्ये 2 षटकानंतर एकूण धावा येते 20 रन्स. बॅटिंग करते टीम प्रणय 11 आई गावदेवी मोहो. तर ऑफिशियली पहिला कॉल टॉस साठी RCC भगतवाडी आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी. नक्कीच 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावा 20. आमदार चषक चिपळे स्पर्धा आपण जरूर पाहतो. 8:03 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्वार्ध समाप्त करावा लागेल. आणि आता गोलंदाज झालाय हिमांशू फडके. राजूनं धावा दिल्या 12, कंकेशनं दिल्या 8. हिमांशू आल्या ओव्हर नंबर 3. समोर खेळेल सुमितला खेळायचे मोठे फटके. लॉंग ऑन कडे फिल्डर उभा आहे आणि पहिल्या चेंडूवर बघा यस पंचांचा इशारा. टेक्निकल टीम टीव्ही अंपायर कडे जाऊया. हाईट फॅक्टर साठी पाहिलं जाईल. अंपायर हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. सुमित या फटका त्यांनी सजवला जरूर. लॉंग ऑन कडे क्षेत्र शिकवते. ऑफिशियल टीव्ही अंपायरना मी विनंती करेन स्क्रीनवर आपण पाहूया. डिसिजन पेंडिंग. प्रयत्न चांगले केले. गोलंदाजाला हिमांशू यंगस्टार बोनशेतनं टॉस जिंकला. फिल्डिंग करतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग. 20 धावा आहेत. पाहायचं इथे हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. टेक्निकल टीम टीव्ही अंपायर आमची मॅनेजमेंट योग्य तो निर्णय दिला जाईल. फिल्डिंग लावून घ्या. आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. थोडं आम्हाला सहाय्य करा. यंगस्टार बोनशेतला विनंती करेन. यस थँक्स. तर डिसिजन पेंडिंग. एक वेगळ्या अँगलने पुन्हा आम्ही चेक करतोय. फायनली योग्य तो निर्णय पोहोचेल. आयक्यूरा इव्हेंट अँड टेक्निकल टीम कडून आपण पाहतोय काही आमचे ऑफिशियल अंपायर्स आणि मॅनेजमेंट योग्य तो निर्णय पोहोचेल. प्रतीक्षा आपण करूया. 4 षटकांचा पूर्वार्ध. आज महाशिवरात्र. यस डिसिजन फेअर डिलिव्हरी. बॅट्समन कॅच आउट आणि प्रणय 11 आई गावदेवी मोहो संघाला.
हिमांशूला ही पहिली सफलता मिळाली. मागच्या 2 षटकामध्ये गोलंदाज अपयशी ठरले, त्यांना विकेट मिळत नव्हती. सातत्यानं पराकोटीचा संघर्ष सुरू होता आणि त्यानंतर मात्र विकेट प्राप्त झाले. आतापर्यंत थर्ड ओव्हर हिमांशूला आपण जरूर पाहतोय. एकविरा इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आमदार चषक डे नाईटची आपण या स्पर्धा पाहत असताना मॅच नंबर 3 विनर मध्ये सामना पाहतोय. एका बाजूला संघ खेळतोय प्रणय 11 आई गावदेवी मोह आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना यंग स्टार 11 बोनशेत. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. हिमांशू फडके विकेट मिळाली. नवीन फलंदाज सरकलाय दीपेश मोरे. समोर ठेवला, लॉफ करतोय डीप कडे, क्षेत्र खाली. यस, इंटेलिजन्स स्ट्रोक मिळतील. कव्हर कडे ठोकलेला दर्जेदार दाखवली, फटका बनवला आणि खोदून काढला. ग्रे स्ट्रोक षटकार. गोलंदाज हिमांशू. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड. प्रचंड वेग होता, दाद मागतोय बघा. बॅटिंग करताना दीपेश मोरे. वय सुद्धा कमी असेल प्रेम. बघा आपण पाहते छोटासा हा खेळाडू, यंगस्टार असेल. बॅटिंग करताना दीपेश मोरे. षटकार त्यानंतर डॉट. बॅटिंग टीम रिव्ह्यू येईल, वाईट साठी चेक केलं जाईल. टेक्निकल टीम टीव्ही अंपायर कडे आपण जरूर ही पूर्तता केली जाईल. यंगस्टार बोनशेत. चला फिल्डिंग लावून घ्या कारण आपल्याला वेळ वाचवायचे, कारण यानंतर ग्रुप डी 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. उद्यापासून वेळापत्रक. एस, फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. हिमांशू फडके विकेट. षटकार डॉट. 3 चेंडूचा खेळ समाप्त. एकूण धावा 26. ऑन साइडला लाईन चांगली. हिमांशू पुन्हा एकदा इम्प्रेस केलं. तो अगदी मागच्या ओव्हर मध्ये इम्प्रेस केलं कंकेश फडकेनं, ज्यांनी 4 चेंडू डॉट. आणि या वेळेला बघा युद्ध. यंग स्टार बोनशेत. गोलंदाज सुद्धा युवा आहे, समोर फलंदाज सुद्धा कमी वयाचा आहे आणि यंग स्टार मध्ये युद्ध. हिमांशू विरुद्ध दीपेश. प्रचंड वेग. लेग स्टिकच्या बाहेर. मेन अंपायर सिग्नल. वाईट. संघ पुढे सरकेल. बॅटिंग करताना प्रणय 11 पंढरीनाथ कडे या संघाचे पुरस्कर्ते. यंगिस्ताननी त्यांनी चांगला संघ बांधलाय आणि आज आई गावदेवी मोह प्रणय 11 या नावानं किती टार्गेट सेट करेल यंगस्टार बोनशेत संघाविरुद्ध. नेक्स्ट बॉल. एकूण धावा 27. हिमांशू थोडा दबाव असेल. 4 चेंडू आतापर्यंत. षटकार आला. क्लोज कॉल. 2 डॉट. विकेट. व्हाईट बॉल 1 आला. 4 चेंडू 27. बॅटिंग करताना टीम प्रणय 11 आई गावदेवी मोह किती टार्गेट सेट केलं जाईल. नेक्स्ट बॉल. आदळला चेंडू. टप्पा पडला बघा, मागे ठेवला. व्हेरिएशन चांगले, अगदी विभिन्नता दाखवते. रनवे थोडासा कमी आहे. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने अँगल करतो. अगदी समोर जेव्हा चेंडू टाकण्यासाठी येतो त्यानंतर डिसाइड करतो का आपल्याला कोणत्या दर्जाच्या लाईनवर काम करायचं. गुड बॉलिंग हिमांशू फडके. यंगस्टार साठी बघा तरुण होतकरू खेळाडूंचा टेनिस क्रिकेट ओळखला जातो आणि आता हिमांशू न्यू यंगस्टार बोनशेत संघासाठी. आता फटका बनवला. डीप बॅकवर्ड कडे जरूर चेंडू गेला. स्क्वेअर लेगला. नो चान्स. 4 धावा. यंगस्टार विरुद्ध यंगस्टार अशी लढत आहे. एका बाजूला दीपेश बॅटिंग करताना ओव्हर कंप्लीट. प्रणय 11 आई गावदेवी मोह. 3 षटकानंतर बघा फटका अप्रतिम खेळला. गुड टायमिंग. आणि रिप्ले मध्ये आपण पाहते कुठली संधी नव्हती. 3 षटकानंतर एकूण धावा 31. नक्की शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व. अखंड महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील दानशूर व्यक्तिमत्व कोण असेल तर सर्वांच्या डोळ्यासमोर एकच नाव येईल, ते म्हणजे बिंदासभाई ठोंबरे, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख. या स्पर्धेचे आमचे मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते. आतापर्यंत सर्वाधिक बाईक टेनिस क्रिकेटमध्ये कोणी दान केले असतील हे दानशूर व्यक्तिमत्व स्क्रीनवर आम्ही पाहतोय. शिवसेनेचा बुलंद आवाज, अन्यायासाठी नेहमी रस्त्यावर उतरणाऱ्या, समाजसेवेचा पिंड जोपासणाऱ्या
आम्ही पाहतोय रुपेशबाई बिंदासबाई ठोंबरे या स्पर्धेसाठी मालिका वीराचे पुरस्कर्ते दानशूर व्यक्तिमत्व. 3 षटक संपली. टॉस साठी ऑफिशियली लास्ट कॉल, शेवटचा कॉल आहे, यानंतर कॉल होणार नाही. RCC भगतवाडी आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी दोन्ही संघाची नोंद घ्या. भगतवाडीने रिपोर्टिंग डन आणि आपण गावदेवी चॅम्पियन वाकडी यांची प्रतीक्षा करूया. तर पंढरीनाथ कडवेत बघा, प्रणय 11 आई गावदेवी मोहोचे पॅकर्स चिंद्रनला जी नाईट स्पर्धा सूर्य काल त्यांनी बेलवली 40+ पुरस्कृत केलं होतं आणि तो संघ अगदी अंतिम रात्रीमध्ये क्वालिफाय झालाय. आज त्यांना सुद्धा पाहायला मिळेल. शुभेच्छा देऊया. सुमित आलाय. पहिला चेंडू लॉफ केलाय, फटका फसलाय, टोकाला लागले. झेल होणार का? प्रयत्न कमालीची तयारी दाखवली, मात्र झेल घेण्याची तयारी नव्हती. धाव जरूर ठोकली, मात्र त्यानंतर तयार होणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगला खेळ करायचा असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागतं. ती तयारी दाखवली. आता दबाव आहे दीपेश मोरेवर. चेतन मोरेला पाहतो. एकूण धावा दाफलकावरती 4th ओव्हर इन प्रोग्रेस 33. बॅटिंग टीम आपण या वेळेला पाहिलं. आई गावदेवी मोहो, प्रणय 11. इनसाइड सर्कल, झेल होणार का? पकडला झेल, सफलता मिळाली सुमित फडकेला आणि बाद झाला फलंदाज. 14 मध्ये 21 योगदान देणारा सलामीवीर रन मशीन बाद झाला फलंदाज चेतन मोरे. 2 धक्के, धावा 33. शुभागमन शिवसेनेचे दमदार शिलेदार आणि नेरे दोंदरे विभाग शिवसेना प्रमुख सुकेशभाई भोपी यांचं आगमन. त्यांना विनंती आहे, VP आपल्याला आमंत्रित करतात. सुकेशभाई या आपण व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यासोबत मोहोचे आमचे सन्माननीय राहुल पाठे यांचं देखील ते आगमन. त्यांनाही विनंती आहे आपणही व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर चिपळाई क्रिकेट क्लब चिपळे आयोजित ग्रामस्थ मंडळ चिपळे आमदार चषक 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकूण धावा 33. 2 गडी बाद. लॉफ करतोय, बॅटच्या मधोमध पाठवल्या ऑन साइडला. बिग स्ट्रोक, मिळतील 6 धावा. एकूण धाव फलक. स्कोर मूव्स ऑन. एकूण धावा 39. काय फटका सजवलाय बघा आपण स्क्रीनवर. पुन्हा एकदा पाहतोय. 39 बिग स्ट्रोक. तर बॅटिंग टीम संघ आपण प्रणय 11 आई गावदेवी मोहोला आपण जरूर पाहूया. एकूण धाव फलक 39. आता थोडी आघाडीवर पोझिशनवर काम करते. सूरज आलाय. नेक्स्ट बॉल. आक्रमण करतो, झेल होणार का? सुरक्षित असेल. क्षेत्ररक्षक आले जरूर, मात्र बॅकअप करताना मिड विकेट. धावा आल्या. 2 प्रयत्न जरुरी, नकार दिला. अशी धाव तुम्हाला घेता येणार नाही. क्रिकेटमधील काही आधुनिकता सुद्धा आले. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. RCC भगतवाडी आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी ग्रुप D पहिला सामना आपण पाहतो. या मॅच नंतर अजूनही 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. चेंडू शिल्लक 2 आणि धावा दाफलकावरती 41. 41. प्रणय 11 आई गावदेवी मोहो. गोलंदाज सुमित फडके. आतापर्यंत 4 चेंडू. करंट रन रेट 11.18. यंगस्टार बोनशेतनं टॉस जिंकला. चेंडू शिल्लक 2 आणि किती धावा? टार्गेट सेट होईल. 41. संदेश प्रेम काहीतरी माहिती देत असताना कधी कधी नाईट स्पर्धा 8:45 ला सुरू होते आणि त्यांनी काहीतरी अभ्यास केला. 2 पर्यंत आपण संपवू शकतो. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला डीप कडे क्षेत्र खाली लॉंग लेगला पाठलाग झालाय आणि मिळतील 4 धावा. तर शेवटचा चेंडू. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आम्ही पाहतोय बिंदासबाई ठोंबरे बाईक मालिका वीराचे पुरस्कर्ते. लास्ट बॉल 45. यस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक रेडी आहे. 2 धावेसाठी तयारी दाखवली. धोका होईल का? मात्र नाही. बॅट फिल्डिंग गॅदर करू शकले नाही. धावा चोरल्या. वॉटर रनिंग, गुड रनिंग. अजूनही धावांची भूक आहे बघा. निघाला होता दीपेश. चप्पाळे चतुर आहे. क्रिकेटमध्ये असं सातत्य तुम्हाला ठेवावं लागतं. आणि पूर्वार्धाचा खेळ समाप्त. एकूण धावा दाफलकावरती टोटल 48. टार्गेट सेट झाले 49 चे 4 षटका. 49. इनिंग ब्रेक आपल्याकडे. टॉस साठी
आपण वळूया सन्मान्य पाहुण्यांना विनंती करेन आणि दोन्ही संघनायक वैभव ओपी आमचे समालोचक हे जॉईन झालेत आणि तिथे आपण टॉस करतोय. धन्यवाद. ते करणार आहोत. सन्माननीय श्री एकनाथ पाटील यांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण नाणाफेक इथे करावी. या आपण एकनाथजी पाटील बघा दोन्ही कॅप्टन इथे अगदी वेळेवर आलेत. दोघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टी शर्ट्स कॉम्बिनेशन काही एकच सारखं आहे, थोडंसं फक्त काही डिफरंट. टॉस आपण इथे करणार आहोत. अमोल ॲक्वा गावदी चॅम्पियन्स वाकडी आणि RCC रुपेश क्रिकेट क्लब भगतवाडी यांच्यामध्ये टॉस 5 ओव्हर. टेल इज कॉल, इट इज हेड. तर टॉस चाललाय वाकडी टीमकडे. टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बऱ्याच स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता. मागील काही रणजी स्पर्धेचा प्रवास मोस्ट सक्सेसफुल राहिलाय. काय अपेक्षा आहेत आणि कसं वाटलंय आयोजन? आयोजन तर खूप छान आहे आणि गेल्या वर्षी पण आम्ही चांगलाच खेळ खेळतात. तिसरी मॅच हारलो, पण आता पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. म्हणजे याचा अर्थ मैदानाचा अनुभव चांगला आहे, कुठे रन बनतात, कसं खेळायला पाहिजे हे चांगलं तुमच्याकडे अनुभव आहे. भगतवाडीच्या विरुद्ध यंदा मॅच झाली नाही, फर्स्ट वेळ असेल. काय टार्गेट असेल? टार्गेट तर चांगलंच असेल. कुठपर्यंत थांबवाल? 5 ओव्हरमध्ये 50-55 मध्ये थांबू. खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. भगतवाडीचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निवडलं असतं? बॅटिंग. त्यामुळे मला असं आता वाटतंय की टॉस एवढं काय इम्पॉर्टंट नव्हतं, फक्त होत्या फॉर्मॅलिटी. 5 ओव्हरमध्ये किती रन कराल? 50-55 करायचे प्रयत्न करू. भरपूर टुर्नामेंट तुम्ही यंदा खेळत, खूप चांगला प्रवास राहिला टीमचा. कसं वाटलं संपूर्ण आयोजन आणि आज सगळ्याधिक अपेक्षा कोणाकडून आहेत? आयोजन सागर म्हात्रे, रुद्र भगत हे दोघांकडून आहे. अजून गणेश. ठीक आहे, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. विश ऑल द बेस्ट. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अमोल ॲक्वा गावदी चॅम्पियन्स वाकडे वॉन द टॉस अँड फील्ड फर्स्ट. तर धन्यवाद वैभव. ग्रुप डी ला आता सुरुवात होईल. आज महाशिवरात्र पवित्र दिवस. आपण शुभ सन्मान करूया. मी रुपेशदा फुलोरे यांना विनंती करीन. सर ठीक आहे, ते त्यांचं स्वतःचं आयोजन आहे. रोज तुम्हाला यायचं आहे न विसरताना. ही VP यांच्याकडून आम्ही तुम्हाला सक्त खरं तर विनंती करतो. चला आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. येतील ते नक्की येतील. प्रचंड हौस आहे क्रिकेटची. कधी येतील ते सांगू शकत नाही कारण त्यांचं टायमिंग लेट आहे. ग्रुप डी RCC भगतवाडी गावदी चॅम्पियन वाकडी पहिला सामना. त्यानंतर धाकटी जुई भंगारपाडा बी, राजाराणी 11 घोट आणि वल्लभ प्रवीण खेळेल. त्यानंतर शिरडोन आणि सहारा शिवकर हा सामना. म्हणजे 6 मॅचेस आपल्याला अजूनही कव्हर करायचे. थोडी गती वाढवावी लागेल कारण काही एक्झामसुद्धा आहेत. 10वीच्या एक्झामसुद्धा आहेत. प्रेम आम्हाला माहिती देत असताना. आणि आता टार्गेट आहे 49. मॅचकडे वळतो आपण. बॅटिंग करेल टीम आपण पाहूया. यंगस्टार बोनशेत. क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट सेट केलं जातं असं म्हटलं जातं. कुठलंही टार्गेट मोठं किंवा छोटं नसतं. आपण बरेच उलटफेर होताना पाहिलं. मात्र या मॅचचा निकाल का असेल? दोन्ही संघानं एक विजय संपादित केला. मैदानाचा अभ्यास झाला, खेळपट्टीचा अभ्यास झाला, फलंदाज सेट झाले. चारी बाजूला अभ्यास केल्यानंतर आता या मॅचवर कुरघोडी कोण करणार? पहिला चेंडू खराब लाईन होती, स्ट्रोक कन्वर्ट झाला नाही, मात्र लेग स्टिकच्या बाहेर. अंपायर सिग्नल जरूर आला. बघा गोलंदाज होता बघा लेग स्टिक वरून. हा प्रयत्न मित्तल मस्करला पाहतोय. सच गुड बॉलर. टॅलेंट त्याच्याकडे, टेक्निक त्याच्याकडे. बऱ्याच वेळा जेव्हा मित्तलनं गोलंदाजी केली प्रभावित करतो. यंगस्टार मोह संघाचं नेतृत्व करताना हे सर्व खेळाडू यंगस्टार आहेत. खोदून काढला, ऑन साईडला मिळतील. इशारा जरूर येईल. 6 रन षटकार. आपण जर पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिला ना तर तो तंत्रशुद्ध फटका होता. त्यांनी पावित्र्य दाखवलं, फुटवर्क होतं, कमालीचं प्रतीक्षा केली आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन. क्रिकेटमध्ये शॉट सिलेक्शनला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं.
चेंडूची मेरिटनुसार खेळणं आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन आणि तो खेळ करतोय कंकेश. एकूण धावा 7. सुरुवात जबरदस्त क्रॉस पॅटेट ऑन साइडला फिल्डर रेडी. प्रयत्न होणार का? यस, 2 धावेसाठी निघालेत. पोंचेत विरुद्ध मोह अशी फाईट आहे. ग्रुप एफ चे दोन्ही संघ ग्रुप एफ मधून आलेत आणि जर प्रेम एक सामना त्यांनी जिंकला हा सामना तर थेट पोहोचतील सुपर 12चं त्यांना तिकीट मिळेल. म्हणजे ते येतील डायरेक्ट 2 मार्चला. प्रयत्न करावे लागतील. शर्तीचे प्रयत्न क्रिकेटमध्ये प्रयत्न करण्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि जे प्रयत्न करतात त्यांना यश निश्चित मिळतं. एकूण धावा 9. लो फुल टॉस बॅटच्या मधोमधी केला प्रहार आणि उत्तुंग बिग शॉट. खूप मोठे योगदान या स्पर्धेला आपण जरूर पाहतोय. भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्वांची आज उपस्थिती आपण पाहिली जेव्हा स्पर्धेतील उद्घाटन सोहळा समारंभ संपन्न झाला. एकूण धावा 15. 49 पाठलाग. खोला टाकले लॉफ करतो. लॉंग ऑफ कोणी नाही. क्षेत्र खाली. आणखीन एक मिळतील 4 धावा. धावा झळकता स्कोर फलक पुढे सरकते. 12 होत्या टीम मोहच्या आणि टॉप गिअर मध्ये पुढे चालल्या. आता एकूण धावा 19. अक्षय सिंह साहेबांचा इथे शुभागमन झालंय. पनवेल शहर सरचिटणीस युवा मोर्चा त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमदार चषकाच्या माध्यमातून आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी आपला आभार. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तर नक्कीच काही सूचना सुद्धा आहेत. मॅच कडे आम्ही वळतो. स्वीप करण्याचा प्रयत्न इनसाइड सर्कल. क्षेत्ररक्षक रेडी. विनिंग टार्गेट 49. 49 करायचे. तर मिड विकेटला जो कॅमेरा आहे ना आयक्विरा इव्हेंटचे कॅमेरामन तिथे काही प्रेक्षक खेळाडू आहेत बघा. कॅमेरामनचे इथे काही खेळाडू बसलेत. त्यांना विनंती करेन आपण खाली उतरा. डिसिप्लिन आपल्याला मेंटेन करायचं मित्तल कारण थोडीशी डिफिकल्टीज येतात कॅमेरामनला. गुड बॉलिंग कमबॅक. मित्तल थोडा महागडा ठरला मात्र त्यांनी परतण्याची तयारी दाखवली. 4 षटकांचा सामना आहे. एकूण धावफलक पाहिले 20. 49 करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन आता 18 बॉल विजयासाठी. यंगस्टार बोनशेत संघाला 29 करायचे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना प्रणय 11 आई गावदेवी मोहो आणि त्यांच्या विरुद्ध यंगस्टार 11 बोनशेत. 3 षटकांचा खेळ बाकी. पाहुण्यांचं आगमन. 29 करायचे. सामना कोण जिंकेल जरूर आपण पाहूया. विश्वजित पाटील आमची VP सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीण. एक अफाट कर्तृत्व झुंजार नेतृत्व आणि एक युवा नेतृत्व. नेहमी आम्ही पाहतो भारतीय जनता पार्टीसाठी योगदान या पंचक्रोशीतील अनेक सामाजिक संघर्षासाठी हक्काने मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व आणि आज आम्ही पाहतो या आमदार चषकामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान. ग्रामस्थ मंडळ आम्ही पाहतो ही एकजूट या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुमित मौर्य कॅमेरामनच्या बाजूला जे खेळाडू बसले त्यांनी खाली उतरा कारण त्यांची एकाग्रता असते. 1 कोर नंतर 20. 49 टार्गेट. 18 मध्ये 29 गोलंदाज झालाय सुमित मौर्य. आमदार चषक चिपळेची स्पर्धा सामना पाहायला मिळतोय यंगस्टार बोनशेत आणि प्रणय 11 आई गावदेवी मोहो. सेकंड ओव्हर. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला ही संधी होती मात्र याचा फायदा. क्षेत्ररक्षण भूमिका क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते.
क्षेत्ररक्षणाची साथ करू फलंदाजावर मात. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही, मात्र जर क्षेत्ररक्षकांचा दर्जा घसरला तर क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर होतात. सुमित मोरे सिंगल आले, एकूण धावा 21, 49 करायचे. सामना जिंकायचा असेल तर प्रचंड मेहनत. आता बॉलिंग टीम सुमित, विकेट, डॉट बॉल, क्षेत्ररक्षण ही भूमिका खूप महत्वाची. पुढचा चेंडू समोर ठेवला खोलात. या गोलंदाजाची गरज आहे. तुमच्याकडे दिशा, टप्पा, विभिन्नता, व्हॅरिएशन, व्हरायटी, चेंडू अँगल करणं, समोरच्या फलंदाजांना थांबवणं आणि या भरभक्कम आघाडीवर आता काम करावं लागेल. दोन्ही शिलेदारांची जोडी. विकेट मिळत नाही, विकेट मिळवावी लागेल. गोलंदाजाला आपल्या तंत्रमंत्राचा अवगत करत असताना स्किल दाखवणं सुमितला खूप महत्वाचं आहे. इथे जेल होणार का? आणि पकडला जेल. विकेटची होती नितांत गरज आणि तो दर्जा दाखवला सुमित मोरेनं. पहिला धक्का दिला बॅटिंग टीम यंग स्टार बोनशेत संघाला. धक्का मिळाला 21 या धावसंख्येवर. सुमितनं कमबॅक केलं. 15-28, 15 चेंडू 28 धावा. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतात, अनेक लढते आपण पाहिल्या. धावा डिपेंड होताना पाहिलं. स्पोर्टिंग विकेट आहे. आमदार चषक चिपळेची स्पर्धा. तुम्ही मेहनत करा, तुम्हाला साथ देईन. मात्र गोलंदाजी स्मार्ट होते. सुमित मोरेचं आपण कौतुक करूया. अगदी चांगल्या पद्धतीनं तो चेंडू हाताळतो. सुरेख चेंडू होता. मागच्या चेंडूमध्ये ते प्राबल्य आपण जरूर पाहिलं. आणि आता 15 मध्ये 28, 21, 49चा पाठलाग. टप्पा पडला. चेंडू थोडी उंची होती. गुड बॉलिंग सुमित मोरे. आतापर्यंत बॉलिंग डिटेल्स पाहिली. 49 करायचे. रिक्वायर्ड रन रेट 11.20. पंचांचा इशारा येईल. बॅट्समन टीम रिव्ह्यू आणि चेक केलं जाईल. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन, डिसिजन पेंडिंग. आतापर्यंत सुमित मोरे सिंगल, डॉट, विकेट. आणि या चेंडूवर सँडी पालकर यांना आम्ही विनंती करेन. तर नक्कीच आमची मॅनेजमेंट सुद्धा आहेत, आमचे ऑफिशियल्स. सामना कमालीचा आहे. दोन्ही संघ विजयासाठी आगेकूच करतील. 8:27 अगदी आज डे नाईट पहिली रात्र. तर डिसिजन पेंडिंग. सँडी पालकर कुठे असाल? जवळ असाल? हा आहेत. यस, डोंट वरी, जवळच असतात ते. इशारा येईल. कारण ऑफिशियलला आधी महत्त्व देणं हे आमचं काम असतं. मात्र जेव्हा ऑफिशियल एखाद्या ब्रेकमध्ये असतात तर तेव्हा अधिकार असतो मॅनेजमेंटला. मात्र आज सँडी आमचे ऑफिशियल्स आहेत. आज आमच्या तिन्ही पंच आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. सत्यवान काकडे असतील, एस के पॅनल, जीवन गावण सर आहेत. आज सँडी पालकर यांना आम्ही पाहतोय. डिसिजन पेंडिंग. 49 करायचे आणि यस, फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन तेव्हा. टीव्ही अंपायर आपण चेक केलं. अगदी पारदर्शकता तिथे पाहिली. मात्र धावा नमूद झाल्या त्या फलकावर. टोटल 21. आपट बार होता. चेंडू मागे ठेवला. वेग प्रचंड होता. संपूर्ण आमची विश्वजित पाटील यांची पाहुणे मंडळी, प्रेम सहकार्य निरंतर आज त्यांच्या मंडळीकडून त्यांना मिळतं. त्यांना आपण स्क्रीनवर पाहतो. युवा मोर्चाचे दमदार व्यक्तिमत्व रोहितजी जगताप यांना आम्ही पाहतो आणि त्यांचे सहकारी आज या आमदार चषक चिपळेचा आनंद घेत असताना. 21 धावा. सेकंड ओव्हर. बॅकफुटला गेले. एज लागली. कमबॅक करत असताना सुमित मोर्या. एक्सलंट बॉलिंग, गुड बॉलिंग. कमबॅक करणारे षटक होतं. व्हेरी गुड कमबॅक. आणि इथे गिफ्ट मिळाला गोलंदाजी कडून. आता एकूण धावा 21, टार्गेट 49, 12 चेंडू आणि विनिंग कॅल्क्युलेशन. प्रेम आम्हाला माहिती देईल. रिक्वायर रन रेट 14, करंट रन रेट 10, 10.5 ची सरासरी. आता 12-28, 12 चेंडू 28 धावेची गरज. 21 धावा, 2 विकेट, टार्गेट 49. तर 12 चेंडू 28 धावा. यंग स्टार बोनशेत त्यांच्या विरुद्ध प्रणय 11 गावदेवी मोह. कमबॅकिंग करणारं षटक. कौतुक करूया सुमित मोरेनं. फक्त धाव दिली 1-2 विकेट.
मित्तलच्या षटकामध्ये 20 आल्या आणि कमालीची गोलंदाजी सुमित मोरेकडून. आता गोलंदाज झालाय निकेश मोरे. सामना कोण जिंकेल? बॅकफूट सामना थोडा कठीण झाला. यंगस्टार बोनशत सामना सोडायचा नाही. पहिला चेंडू पॉवरफुल हिटिंग चेंडू केला डिस्पॅचल वेगानं. ओ गुड फिल्डिंग 2 धावेसाठी निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. आगे कुच करत असताना थोडी प्रेरणा दिली या फटक्याने. मनोज आलाय 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. मनोजला पाहते 2 चेंडू मध्ये वैयक्तिक 3 वर खेळतो. संघ पोहोचला 23. 11 बॉल 26 ची गरज. 11 चेंडू आणि 26 धावेची गरज. सामना आपण पाहतो एका बाजूला यंगस्टार बोनशेत आणि त्यांच्या विरुद्ध प्रणय 11 आई गावदेवी मोहो. 11-26. फुटवाचा वापर टप्पा पडला. विभिन्नता निकेश अपील सुद्धा आले आणि दबाव वाढला. तर टीम यंगस्टार बोनशेत कमालीचा सामना आहे. समीकरण होतं जेव्हा पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या. सामना कधी काय कधी पलटेल याचा नेम नाही आणि तो सामना पुन्हा एकदा रंगतदार मूड मध्ये 10 मध्ये 26. एक मोठा फटका कमबॅक करून देईल मात्र हे होत नाही. गोलंदाजीचा तिकट मारा. गोलंदाजांचं शक्ती प्रदर्शन. यंगस्टार बोनशेत थोडा मागे पडला. सामना कुठे होता? जिथे ओव्हर मध्ये आल्या होत्या 20. आता येणारे कॅल्क्युलेशन 9 बॉल 26. सामना कठीण होत चालला मात्र गेला नाही. 9 मध्ये 26. इथून पुढे आक्रमण केलं तर सामन्यामध्ये कमबॅक होईल. सामना कमालीचं पाहायला मिळते. दोघांनी एक विजय. इथे हा सामना जिंकला तर तिकीट मिळणार सुपर 12 मध्ये. तो संघ डायरेक्ट 2 मार्चला इथे खेळायला येईल. 9 मध्ये 26. फुटवाचा वापर ऑन साइडला डीप कडे फिल्डर रेडी. सिंगल 2 धावेसाठी बॅकअप रेडी. सिंगल डबल न जरी संतुलन बिघडेल मात्र इथे एक मोठा फटका येणं आता अत्यंत गरजेचं आहे. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. 49 धावा 25. आमदार चषक चिपळे पनवेल आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे त्रिवेणी संगम स्क्रीनवर आपण पाहतोय. आता चेंडू आणि धावांचं अंतर 8 मध्ये 24. 49. एकूण धावा 25. आक्रमण केलंय. सिंगल डबल न फारसं बिघडणार नाही मात्र धावा जोडतोय. विजयाच्या समीप जायचे. अजूनही सामना सोडत नाही. यंगस्टार बोनशेत जेव्हा एक मोठा फटका येईल ना तेव्हा एक नवी ऊर्जा येईल. नवा कॉन्फिडन्स येईल. सामना अटीतटीकडे वाटचाल करेल आणि त्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये फलंदाज खेळतो राजू. फटके बाद झाल्यानंतर आपण पाहिलं मनोज आणि रोशन स्ट्राईक रेंजला केलेल. यावेळेला बॅटिंग करत असताना यंगस्टार बोनशेत रोशन कडून मोठ्या फटक्याची नितांत गरज. 7 बॉल 23. निकेश आक्रमण केलाय. फटक्याची गरज होती डीप कडे आणि आलाय व्हेरी क्लोज. निर्णयाची वाट पाहूया. थोडा नजरे आड होता मात्र मिळतील. 4 धावा चौकार. इक्वेशन 6 मध्ये 19 होतील का? होतील. या मैदानावर आझाद मैदान चिपळ्या अनेक अटीतटीच्या लढती आपण जरूर पाहिल्या. काही होऊ शकतो या मॅच मध्ये. चुरशीचा सामना. एका बाजूला संघ खेळतो यंगस्टार बोनशेत आणि प्रणय 11 गावदेवी मोहो. 6 मध्ये 19. 49 टार्गेट 30 झालेत. सामना कोण जिंकेल पाहूया. काही वेळानंतर तो निर्णय येईल आपल्या समोर. कमालीचा सामना आहे. 6 मध्ये 19. 6 मध्ये 23. 6 मध्ये 25 चेस होताना पाहिला आणि आता गोलंदाज आलाय. 4थं षटक घेऊन प्रणय 11 गावदेवी मोहो. सामना कमालीचा आहे. कमबॅक होणार का? पहिला चेंडू खोलात टाकलाय. विचार करायला भाग पडला. फटका कोणत्या पद्धतीने खेळायचा. तयारी नव्हती. पोझिशनवर मेहनत जरूर घेत होता मात्र कोणता फटका खेळावा ही समम्र अवस्था. द्विधा मनस्थितीमध्ये अडकला तो फलंदाज आपण जरूर पाहतोय. बॅटिंग करताना मनोज. रोशन अजूनही 5 मध्ये 18. सामना जर जिंकला तर आम्ही पाहतोय पंढरीनाथ कडव यांच्याकडून एक बक्षीस सुद्धा आहे. प्रणय 11 आई गावदेवी मोहो संघाला 5 मध्ये 18. आदळलाय चेंडू. जरूर इथे झेल होणार का? रेडी आहेत. चेतन पकडला झेल. आता 4 मध्ये 18.
तर प्रणय 11 आई गावदेवी मोहोचे पॅकर्स पंढरीनाथ कडव यांनी सांगितलं का खेळाडूंना जे हवं ते साहित्य ते पुरवणार आहेत. आता मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केलं. अजूनही सामना गेला नाही. 4 मध्ये 18. तर नक्कीच मगाशी आम्ही विचार केला तर आम्हाला माहिती मिळाली फक्त खेळाडूंनी लिस्ट बनवा, खेळासाठी जे साहित्य लागेल ते पुरवणार आहेत. 4 मध्ये 18 ची गरज. बॅटिंग टीम आपण जरूर पाहतो. यंग स्टार संघ कमबॅक करेल का? रिक्वायर रन रेट वाढला. यंग स्टार 204 मध्ये 18. कमालीचा सामना. कौतुक करूया सुमित, निकेश आणि आता विपुल. आक्रमण केलाय, फटका ठोकलाय. आम्ही सामना सोडणार नाही. फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. सूरज फडके सुरुवात केली. धूम धडाका षटकार. दिलं येतो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. षटकाराने ताकद दाखवली. आता 3 मध्ये 12. 37 49 करायचे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. फटका फसला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. सिंगल. सूरज निघालाय. त्याला स्ट्राईक हवी होती. धावांची भूक होती. मात्र आता सामना आला निर्णायक मोडवर जिथं बॅटिंग करेल स्ट्राईक रेंजला. फलंदाज केलेल मनोज फडके ज्यांनी बराच स्ट्रगल केला मैदानावर. 2 डॉट खेळला. तब्बल वैयक्तिक तो खेळतो 6 वर. मात्र आता मनोज कडून अपेक्षा 7 चेंडूचा सामना. एकही मोठा फटका नाही. हिरो कोण होणार? हिरो होणार फलंदाज मनोज का गोलंदाज विपुल? मात्र कमालीचं षटक. मॅजिकल चेंज बॉलर सुमित मोर्या. 2 मध्ये 11. आक्रमण केला. चढवला हल्ला आणि यस इशारा येईल आणि मिळतील 4 धावा. चौकार आलाय. सामना अजूनही संपत नाही. मात्र इथे कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू. प्रयत्न चांगले. मनोज मॅच फिनिश करणार का? क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाचे असते. 1 मध्ये 7 काही होऊ शकतो. रिक्वायर रन रेट वाढला. आता धावा 42 49 करायचे. नवी ऊर्जा निर्माण केली विपुलच्या या ओव्हर मध्ये. फलंदाज सूरज. मनोज पाहायचे. 1 बॉल 7. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. निकाल स्पष्ट दिसतोय. मात्र चमत्कार होणार का? फटका जरूर चांगला खेळला आणि आता त्या 1 धावा मोजत असेल. यंग स्टार बोनचेत अवघ्या 3 धावेनं संघ पराभूत झाला. मात्र लढला. पराकोटीचा संघर्ष केला. मॅच मध्ये चांगला खेळ केला. फलंदाज सूरजचं कौतुक करूया. मात्र मनोजनं चांगले प्रयत्न केले. त्याला यश मिळालं नाही. मात्र मॅच टर्निंग ओव्हर ठरला तो सुमित मोरे, निकेश मोरे आणि मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट 1 धाव देत हे धाव फलक थांबवलं तो सुमित मोरे. मॅन ऑफ द मॅच सामनावीर.